ज्ञानोबा तुकोबाराय नसते तर रस्त्याने जायचं कोणते होतं? ज्ञानोबा होती. तुम्ही बघा, संतांनी सांगितलेला मार्ग जर आपण नाही सोडला तर परमात्मा भेटल्याशिवाय राहत नाही. तुम्ही बघा, सायकल चोरी गेली बातमी आपण ऐकली असेल, एखादी मोटरसायकल चोरी गेली बातमी ऐकली असेल, एखादी कार चोरी गेली बातमी ऐकली असेल, पण रेल्वे चोरी गेली बातमी ऐकली का? रेल्वे चोरी जात बरं का जात नाही? सोबदार उत्तर लय सोपं आहे. रेल्वे चोरी का जात नाही? पटरी सोडीत. आपलं बी तसंच. रेल्वे चोरी का जात नाही? पटरी सोडीत नाही. रेल्वेनं पटरी नाही सोडली बरोबर स्थानापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. आणि संतांनी सांगितलेला रस्ता आपण नाही सोडला पांडुरंग भेटल्याशिवाय राहत नाही. भरवसेनी भेटे पांडुरंग, भरवसेनी भेटे पांडुरंग, भरवसेनी भेटे पांडुरंग. कमळे तुम्ही चलायाच्या वाटे, कमळे तुम्ही चलायाच्या वाटे, तुम्ही चलायाच्या वाटे, कमळे तुम्ही चलायाच्या वाटे. भरवसेनी भेटे पांडुरंग, भरवसेनी भेटे पांडुरंग, भरवसेनी भेटे पांडुरंग. आपल्याला कधी पुण्य उदयाला आलं नाही, चांगले संत भेटले नाही, आपल्याला येड्या लोकांच्यात गाठी जास्त पडत. म्हणून लोक काय म्हणते, सरीच माणसं येडे झाली. येडे माणसं झालेत का तू येड्याला भेटला? काल मला एक जण म्हणलं दिंडीत चोर निघाली. काय निघाले? दिंडीत चोर. दिंडीत चोर नाही निघाले, चोर दिंडीत आले का? दिंडीत चोर निघाले. आपल्या ध्यानात नाही. चांगले लोक आपल्याला कधी भेटलेच नाही महाराज. पण आपल्याला परीक्षा घेऊन कधी घ्यायचं ना. आता मला जे तुम्ही कीर्तनाला बोलवलं, काय बघून बोलवलं? कपडे बोलून कोणाची परीक्षा होती का? कुत्र्याचं रक्षण चांगलंय, भक्षण कुठं चांगलंय? गोचिड्याची संगत चांगली, पंगत कुठे चांगली? बगड्याचं ध्यान चांगलंय पण मन कुठं चांगलंय? पाण्यात जर बगडा उभा राहिला, हरिपाठाचं ध्यान करतो का काकड्याचं? बक्क ध्यान धरी मत्स्या जीवाची मारी, जीवाची मारी मत्स्य जीवाची मारी, जीवाची मारी, मत्स्या जीवाची मारी, मत्स्या जीवाची बकदान दरी, बकदान दरी मत्स्य जीवाची मारी, मत्स्य जीवाची मारी, मत्स्य जीवाची मारी. हरी बक ध्यान वरून कळत नाही माणूस महाराज. आणि आपल्याला संत कोणाला म्हणावं हे कळत नाही. कोणालाही आपण संत म्हणून बसतो आणि त्याने काय कुठं ना केला पण त्याचे फोटो काढायचे, नदीत नेऊन फेकायचे. मी म्हणतो परीक्षा घेऊनच पाया पडा ना, कोणाच्या नादी कशाला लागतं? आता कीर्तन करे आम्ही, मृदंग वाजवणं ही कला आहे, भजन म्हणणं ही कला आहे, कीर्तन करणं ही कला आहे, पण संतत्व ही अवस्था आहे. आणि आपल्या डोक्यात नाही. थोडं वाक्य, लहान लेकराने बाई कोणला बी म्हणायचं पण आई नाही म्हणायचं, बाईनं भाऊ कोणलाही म्हणायचं. रेंज धरी ना टावर. लहान लेकराने आई बाई कोणालाही म्हणायचं कैलास महाराज, पण आई नाही म्हणायचं. बाईनं भाऊ कोणालाही म्हणायचं. हा आलं लक्षात. नवरा कोणालाही म्हणायचं नाही. आणि माणसाने सुद्धा देव म्हणून तुम्ही कोणाच्या पाया पडले तर नुकसान नाही, पण संत आणि सद्गुरू म्हणून भंगार लोकांच्या नादी लागू नका. परीक्षा घेऊन अहो माता भगिनी बघा, आमच्या बाजारात जर गेल्या तर मेथीची जुडी झटकून बघा त्यात. पुन्हा भाव करावं ते त्याच्या डोक्याचा अंत अजून कोणाला आला नाही, फक्त सरकारला आला. आणि ते जे करायचं ते तुम्ही बघा, मेथीची जुडी घ्यायला त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली? ती बाई म्हणणार 20 रुपयाला. 20ला? ईदच्या 3 दी. ती बाई म्हणली मग फुकटच दे ना. ती म्हणली मग 6 दे ना. 3 तरी काऊन? तुम्ही महिला म्हणजे आणि आपले संसारच करत याच्यामुळे जिवंत आहेत. विठ्ठला शेजार धर्म आहे. एखादी बाई आपल्या घरी आली, गावाचं म्हणा, ज्वारीचं म्हणा, बाजरीचं पीठ न्यायला, बाई अशी गचकून वाटी खुपसून पीठ देते का? हा कुठं डिप्लोमा झालाय त्याची त्यालाच माहित नाही. पण डोकं म्हणजे डोकंच, त्याला डोकंच लागतं. हा ते डोकं राहा. मग मेथीची जुडी घ्यायची तर झटकून बघायची, गाडगं मडकं घ्यायचं तर वाजून बघायचं, जीवन ज्याच्या हातात द्यायचं, भंगार लोकांच्या कानादी लागायचं. एकदा सद्गुरू पुन्हा नाही. एकदा त्याचा पदर धरला की पुन्हा कोणाचे पाय धरायची गरज येऊ नये.
आयशियाचा पदर धरा जेने देव येईल घरा. कोणाच्या बिना दिला काहीच नाही. हो. सद्गुरू. जमीन घेण्यात चूक झाली ना चूक भरून निघन. मित्र करण्यात चूक झाली चूक भरून निघन. एखादा रोड टच प्लॉट घेण्यात चूक झाली चूक भरून निघन. बायको करण्यात चूक झाली आता जरी झाली चूक एकांबर बायको करण्यात सुद्धा चूक होती. चौकदार लग्न झालंय का होय हा मस्त एरी पसलं रान भिजलेलं आहे तुमचं. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. बायको करण्यात सुद्धा चूक होती बरं का महाराज. गोरी दिसली. आता आपण तुम्हाला मला सांगा आपण जे मुलगी बघायला जाताना काय बघतो खरं सांगा. तुम्हाला सटवायची शपथ आहे तुम्ही खरं बोला. संस्कार बघितो का आपण. कलर गोरी दिसली गालात हसली ओके. कलरवर जाऊ नका. काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त चावती. नाही मिळ लागला मुलगी करण्यात चूक झाली. गोरी दिसली म्हणून पोरगी केली पण काय करावं घरी आल्यावर कळलं ती भोळसर निघाली. नवऱ्याला दादाच म्हणाली सासऱ्याला दादाच म्हणाली. चूक भरून निघन. पण सद्गुरू करण्यात जर चूक झाली पुन्हा चूक भरून निघती. धारतानीच आशेचे पाय धरायचे. श्रोत्रिय आहेत ब्रह्मनिष्ठ आहेत कृपाळू आहेत उदार आहेत. अशा सद्गुरूकडे एकदा गेलं ना पुन्हा दुसऱ्याचे पाय धरायची गरज नाही. आणि माणसाला अधिष्ठान पाहिजे. पकवाज कुठं शिकले गुरुचं नाव सांगता आलं पाहिजे. वैभवामध्ये भजन कुठं शिकले गुरुचं नाव सांगता आलं पाहिजे. कीर्तन कुठं शिकले भजनानंदी वैराग्य मूर्ती रखमाजी महाराज नवले आदराने नाव सांगता आलं पाहिजे. हा म्हणले पकवाज कुठं शिकले डबा वाजिता वाजिता बापाची पेंडी ती डबा वाजिता वाजिता. त्याला अधिष्ठान आहे महाराज. तुम्ही एवढं कौतुक करतात म्हणजे त्याला काय अधिष्ठाने पकवादाला. गुरु घराणा आहे. भजन शिकले अधिष्ठाने. कीर्तन शिकले अधिष्ठाने. म्हणले कोणाकडे कीर्तन शिकले उगा आपला. इतकी गडबड झाली कैलास महाराज लोकाला. आता इतकी गडबड झाली त्याला वाटतं एकदा माळ घातली की ज्ञानोबा फाट्यावर भेटावं. नाही महाराज आता हे संस्थेत मी मुलं टाकायलेत ना आता लय बोलायसारखे पण मी बोलत नाही महाराज. गडबड करू नका. 20 वर्षापासून आम्ही परमार्थ करायलो तेव्हा आता कुठंतरी काहीतरी मिळाले म्हणजे हे नाही म्हणालो मी. जागा ही मिळाली परमार्थाची. तुम्ही लगेच दुसरा अर्थ करू नका. पण लोकांना 2 वर्ष संस्थेत गेली की त्याला वाटतं पहिली साल मला द्यावा पहिला मृदंग मॅच वाजवा आणि गावात पहिलं कीर्तन आपलंच व्हा. इतकी गडबड कोणाच कामाची नाही. आमचे महाराज म्हणायचे दिव्यानी लय भडका धरला ही जायची वेळ जवळ आली. एखादं लेकरू लय हसायला लागलं रडायची वेळ जवळ आली आणि लवकर प्रसिद्धी झाली काहीतरी कुटाणा झाला. विठ्ठला गडबड परमार्थाची करून फार सेवा करायची. बॅनर लावून केलेली प्रसिद्धी कधी बी धोक्यातच येते. आणि सेवा करून केलेली प्रसिद्धी किती बी लोकांनी माग आणण्याचा प्रयत्न करू द्या लोक माग काय आणतील त्याची प्रसिद्धी परमात्मा चलित असतो. वाऱ्या हाती माप चालते जे राजे. वाऱ्या हाती माप चालते जे राजे. वाऱ्या हाती माप चालते जे राजे. वाऱ्या माप चालते जे राजे. वा वा टाळी वाजवा एकदम इष्ट. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची. चला मी बाजूला गेलो. संत त्यांनी मार्ग दाखिला त्या मार्गावर चला. ऋण फिटलं संताचं. महत्वाचं ऋण आहे आपल्या वडिलांचं ज्यांनी आपल्याला जग दाखवलं लहानचं मोठं केलं. वडील नावाचं छत्र हरपाल्याच्या नंतर कळतं महाराज. गई हुए कभी आती नाही लेकिन उनकी याद आती. महाराष्ट्रभर आम्ही कीर्तन करतो पण आमच्या पाठीवर हात टाकणारा वडिलांचा हात नाही. गेल्यावर किंमत कळते महाराज. आणि बाप गेला ना आज प्रत्येक कीर्तनकार कौतुक दादा आईचं करतो बरं. बापाचं कौतुक कोणीच करीत नाही. प्रत्येक याच्यामध्ये आईलाच पुढं आणलं. कादंबरी असेल आई पुढं घेतली. निबंध असेल गुरुजी आई पुढं घेतली.
नाटक असं आईला पुढे घेतलं, सिनेमा असं आईला पुढे घेतलं. बाप खूप माग राहिला. मोठ्याचं वाक्य आहे, संसार हे एक नाटक आहे आणि या नाटकातला पडद्यामागचा कलाकार जर कोण असेल तर तो बाप आहे. पण आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. बाप जीवनातून वजा केला का महाराज तुमच्या जीवनाला कवडीची किंमत राहत नाही. बाळा कितवीला येतो? 5वीला. किती शून्य एकत्र केल्यावर एक होतो? गुपित तू सांग रे बाळा, किती शून्य एकत्र केल्यावर एक होतो? डायरेक्ट म्हणणं होतच नाही, होतच नाही म्हण. मी येईन तुला, होतच नाही. होतो का? बरं बाळा, एक काढला, एकाच्या पुढे एक शून्य दिला, किती झाली? आणखीन एक दिला, आणखीन एक दिला, आणखीन एक दिला आणि एक पुसून टाकला. एकी केले 10, एकी केले 10, एकी केले 10, एकी केले 10. फाटा पहा पुसोनी, फाटा पहा पुसोनी, फाटा महापुसोनी, फाटा महापुसोनी, फाटा महापुसोनी, फाटा महापुसोनी. हा एकी केले 10, फाटा पहा पुसोनी, फाटा महापुसोनी, फाटा एकावर किती शून्य द्या संख्या वाढती महाराज. पण एक अंक जर पुसून टाकला तर बाकी सगळं शून्य राहतं. आपल्या जीवनात बाप हे तत्व एक अंकासारखं आहे, बाकी जेवढं बी कमावलंय हे सगळं शून्यासारखं आहे. बाप गेला, आधारच गेला. आता सगळं कौतुक बघा तुम्ही, 20 लाखाचा बंगला आहे, 50 लाखाचा बंगला आहे, 1 कोटीचं घर आहे. लोक वर्णन पायाचं करतात का वरचं? हॅलो, आणि बंगला उभा कशा होई? बरं इमानदारीने सांगा, पाया काड्यावर बंगला राहतो? हा, पाया विना भिंत तातडीची, पाया विना भिंत तातडीची, पाया विना भिंत तातडीची. पाया काढा बंगला राहत. तुमच्या इकडे खाण्याकरता शिरा करतात का? थोडं बोलत चालाव, करतात ना? बरं काय काय टाकतात त्याच्यात? साखर, गरा, पाणी, तूप, हा, विलायची. हा, सांगा ना, पैशावाले माणसं आहेत, काजू बदाम जरा सांगा जरा. असून दरिद्री कशाला होय? बरोबर. इतक्या पदार्थाचा काय करायचा? खरं सांगा, शिरा गोड कशामुळे लागतो? बरोबर. आणि त्याच्यातले सगळं पदार्थ वर थोबाड काढून बघते. साखर बघते का? हा, आणि गोड कशामुळं? आणि दिसती का? आणि गोड कशामुळं? आणि दिसती का? आणि गोड कशामुळं? शिऱ्यामध्ये साखर जशी गुप्त रूपाने प्रेम करती, माणसाच्या जीवनात तसा बाप गुप्त रूपाने वास करीत राहतो. दिसत नाही म्हणून नाही म्हणू नका. खरं सांगा, दिवा आहे, दिवा वात जळती का? तेल जळत का? दिवा जळतो? कोणामुळं? समयच म्हणते तुम्ही, समय. त्याच्यात वात असती. तेल जळत का? वात, वात जळती. हा, नाही जळत काय? आणि नाव कोणाचं? आणि आपलं बी असंच झालंय महाराज. नाव कोणाचं? प्रत्येक कीर्तन करायला नभीची चांदणी तुगा चेहराची शिंदल दुली छाया हवीची तुझ्या शीतल छायेमध्ये उभा विश्वास केला आई देवा माईचं सुद्धा प्रेम आहे, पण बाप वजा करू नका. बाप सुद्धा त्याच लायकीचं प्रेम माझे. म्हणून जीवनात जोपर्यंत आई वडील आहेत का तोपर्यंत सेवा करा. गेल्यावर हे कार्यक्रम करणं हे तर दुधाच साखरी, पण आहेत तोपर्यंत सेवा. आणि हे गेल्यावर कार्यक्रम करणं म्हणजे
पितरांचा आशीर्वाद घेणं. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते. तिसरं आई वडिलांना विसरू नका. महत्वाचं आपल्या अभंगाचं दार आहे, मृत्यू विसरू नका. कारण आपण जरी मरणाला विसरलो, मरण आपल्याला विसरलेलं नाही. बँकेचा हप्ता आपण विसरलो, मॅनेजर नाही. घडी घडी वाट याची अजून किती आहे. आयुष्य मोजावया बैसला मापारी, पैसा मोजावया बैसला मापारी, पैसे मोजा बया पैसला मापारी, पैसा मोजावया बैसला मापारी. तू कार्य व्यवहारी संसाराच्या, तू कार्य व्यवहारी संसाराच्या, तू कार्य व्यवहारी संसाराच्या. म्हणून तुकोबारायचा प्रयत्न बघा. मरण गोड करण्याकरता तुकोबाराने प्रयत्न केला. नुसता अट्टहास जो केला ना, तुकोबारायचं पूर्ण चरित्र बघा. 3 अंगात चरित्र आहे तुकोबारायचं. संसारी तुकोबारा 1, साधक तुकोबाराय 2 आणि सिद्ध तुकोबाराय 3. संसारी अवस्थेत भजनच केलं, साधक अवस्थेत भजनच केलं आणि सिद्ध अवस्थेत बी भजनच केलं. मग काही लोक म्हणले महाराज एवढं तुम्ही भजन केलं, एवढा परमार्थ केला, इतका अट्टहास केला, पण नेमका आम्हाला सांगा तो कशा करता केला. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. वा वा संपत महाराज जय हो. टाळ करी जय हो जय हो. टाळ टाळ क्या बात है, याला म्हणते टाळ. हा यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला. वा वा संपत्ती महाराज. यासाठी केला होता अट्टहास, साठी केला होता अट्टहास, त्यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता शेवटचा पिसा गोड बाबा, शेवटचा पिसा गोड बाबा. शेवटचा दिवस गोडा बाबा, शेवटचा दिवस गोड बाबा, शेवटचा पिसा गोड बाबा, शेवटचा पिसा गोड बाबा. आता निश्चितीने बाबालो विसावा, 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 बाबालो विसावा. पावलो टाळी वाजवायला बेस्ट. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कीर्तनकाराचं वजनच गायक वादक आहेत. विठ्ठला काय गोड महाराज. जैशी गंगा वाहे पाणी कसं वाहतं महाराज, तसा असा गोड आवाज. गळा यागळा, कंठ यागळा, आवाज यागळा, नरड वेगळं. आमच्या इकडे भजनारी ऋषी महाराज नाव सांगत नाही, त्यांनी चाल म्हणली तर लोक त्याला 200 रुपये देतात आणि नाही म्हणल्यावर 2000 रुपये देतात. त्याला आवाज लागतो महाराज, साधना करावं लागते त्याला. हो. याजसाठी केला. हे शब्द याजसाठी महत्वाचा आहे. कोणता शब्द? याजसाठी. परमार्थ जो केला शेवट गोड होण्याकरता याजसाठी अट्टहास आम्ही केला. म्हणले मग शेवट गोड झाला कशावरून ठरवायचं? 3 वाक्य ध्यानात ठेवा.
मरायच्या टायमाला आपल्या मुखात भगवंताचं नाम असलं पाहिजे 1, मरण्याच्या टायमाला आपले सद्गुरू आपल्या जवळ पाहिजे 2, आणि साक्षात नेण्याकरता परमात्मा आला पाहिजे 3. आणि त्याच लोकांनी म्हणायचं हा भंग यासाठी केला. काकडा म्हणता म्हणता प्राण गेला कैलास महाराज. याला म्हणायचं शेवटचा दिस गोड व्हावा. आणि शेवट गोड झाल्यामुळे शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. शेवट गोड झाला. आम्ही परमात्म्याजवळ आलो. आता आमची चिंता संपली. आता चिंतीने पावलो विसा. आता चिंतीने पावलो विसावा. पावलो विसावा. आता चिंतीने पावलो विसावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर महाराज